मित्रांनो, मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो आणि ते इतर चॅनलवाले नव्हते सांगत, इतर YouTubeवाले नव्हते सांगत. मीच सांगत होतो आणि एकटाच सांगत होतो. मी आणि प्राध्यापक दयानंद नेने पुन्हा-पुन्हा सांगत होतो, वारंवार सांगत होतो आणि थोडासा तुमच्या नजरेत मला अविश्वास दिसत होता, की अनिलजी असं कसं? तुम्हीच एकटे सांगताय. तुम्हालाच एकट्याला कळतंय. या बातम्या आतल्या आहेत म्हणालात तरी अहो त्यांचे पण सोर्सेस असतील ना, एवढे मोठे-मोठे चॅनल. हं, लाखो-लाखो त्यांचे अमुक-तमुक वगैरे-वगैरे व्ह्यूअर्स हे ते. आणि तुम्ही सांगताय बातम्या त्याच्यावर विश्वास ठेवताना आम्हाला मनामध्ये असं येतं, की अरे हा एकटाच सांगतोय. ते कुठे सांगतायत? चॅनलवाले कुठे सांगतायत? YouTubeवर कुठे काय आम्हाला दिसत नाही. फक्त तुमच्याचकडे एक्सक्लुझिव्ह म्हणताना दिसतंय. मग काय झालं आज? काय झालं? आमची प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरली की नाही? ठरली की नाही? जरा कॉमेंटमध्ये आम्हाला अभिनंदन वगैरे करा राव. तुमच्या आग्रहास्तव त्या कॉमेंट खुल्या केल्यात. नुसत्या शिव्या नका घालू. अरे कधीतरी ओव्या पण द्या ना आमच्या वाट्याला. बघा, महाराष्ट्राचं राजकारण हे निवडणुकीच्या महानगरपालिकांच्या रिझल्टपेक्षा रिझल्ट नंतरच्या 4-8 दिवसात बदलेल. हे सांगितलं होतं की मी तुम्हाला? बघा कसं बदललं. बघा कसं बदललं. आता जेव्हा देवाभाऊ देवासवरून मुंबईमध्ये येतील आणि पहिला श्वास घेतील आणि या सगळ्या बातम्यांच्या विषयीचा विचार उतरल्यावर येईल, त्यांचा पहिला उद्गार असेल, "हे देवा!" ते म्हणाले होते त्या दिवशी, की देवाभाऊ आणि देवा म्हणजे तो वरचा देव यांच्या मनात काय असेल तेच होईल. खरंच तसं झालं. पण थोडा फरक पडला, की देवाभाऊ ऐवजी एकनाथ भाई, भाई म्हणजे हिंदीमध्ये, मराठीमध्ये भाऊच. तो भाई आणि भाऊ, अरे क्या बात आहे, ब्रदर्स, इंग्लिश भाषांतर एकच. यांच्यामधल्या सत्ता स्पर्धेत भाई के सामने भाऊ मात खा गया. ते गर्वाने फुगले होते ना भाजपवाले, फुगले होते. त्याला नाही म्हणताय, आपल्याला माहिती आहे ना, आपण बघत होतो ना. आता काय आम्हीच, आता काय शतप्रतिशत. मला मला काय आनंद नाही होत आहे भाजपवाल्यांचा. आता काय जे पानिपत चालू आहे त्यांना शह देऊन प्रतिशह देऊन त्यांना शरा 1,200 असं होत आहे. म्हणून मला आनंद नाही होतोय. भाजप माझा, अरे देवेंद्र माझ्या आवडते, लाडके आहेत. ते काय लाडके मुख्यमंत्री तुमचे जसं तर काय, माझेही लाडके आहेत, ते मलाही आवडतात. एकनाथजी प्रिय आहेत, ते आदरणीय आहेत, एवढा फरक आहे. ते मित्र आहेत, ते बंधू आहेत एकनाथ, हा फरक आहे, हे खरं. पण मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला सांगितलं होतं ना, कसं माहितीये याची तुलना मी कशाशी करीन माहितीये, की जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते किंवा आंतरराष्ट्रीय काहीतरी याच्यामुळे आपण देश म्हणून संकटात सापडतो, त्यावेळेला नेहमी असं म्हटलं जातं, आपल्या विद्वान लोक असं म्हणतात, की आता ही गरज आहे राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची. म्हणजे त्यावेळेला त्यांना काय अभिप्रेत असतं, की ठीक आहे पंतप्रधान भाजपचा असला तरी तुम्ही काँग्रेसचेही काही मंत्री घ्या, इतरही पक्ष आहेत, सगळ्यांचे घ्या. अण्णा दमुआ, अण्णा, तात्या, नाना, मामा, कोणते कोणाचे पक्ष आहेत, अण्णा द्रमुक आहे म्हणून मी अण्णाबरोबर तात्या, मामा वगैरे बोललो. सगळ्यांचे घ्या आणि एक राष्ट्रीय सरकार करा आणि ते सरकार असं असेल की सर्वपक्षीय सरकार असेल. यार, ही कल्पना एकनाथजींनी महाराष्ट्रात आत्ताच साकार करून दाखवली आणि हा प्रयोग उद्या वेळ आली, जो आता कल्याण महानगरपालिकेत झालाय, उल्हास नगरपालिकेत झालाय आणि आणखीन बऱ्याच ठिकाणी होणार आहे, तो राष्ट्रीय सरकार सारखं महाराष्ट्रीय सरकार त्यांनी कल्याणमध्ये आणून दाखवलं, उल्हासनगरमध्ये आणून दाखवलं. दाखवलं की नाही? भाजपवाल्यांचा ते मोराचा पिसारा कापावा तसा कापून टाकला यार, अक्षरशः. कोंबड्याचा तुरा कापावा तसं कापून टाकलं, किंवा तो मुकुटच काढून घ्यावा तसं करून टाकलं. हा, हवा काढून टाकली असं मी एवढ्या करता नाही म्हणत, की एकनाथजी काही भाजपला सोडत नाही. मी सांगितलं ना, त्यांचं नवं समीकरण असं आहे, की भाजपबरोबर आम्ही, पण आमच्या बरोबर कोण कोण ते तुम्ही नका बघू, आमच्याबरोबर आम्ही कुणालाही घेऊ शकतो. नाहीतरी कसं आहे ना, भाजप काय सांगत होतं, आम्ही तुम्हाला जागा सोडतो, मग तुम्हाला तुमचे जे काय घटक पक्ष असतील, घटक मित्र असतील, पक्षाने मित्र असतील, त्यांना द्या ना तुम्ही जागा. हा त्यांचा फॉर्म्युला होता आवडता. शिंदेने तुमचा फॉर्म्युला तुम्हाला दाखवला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, घ्यायचं की नाही तुम्ही ठरवा. पण महापौर आमचा बसण्याकरता आमचे आहेत ना हे सगळे मित्र, हे आम्ही सगळे एकत्र, आणि तुम्ही आमचे मित्र, आम्ही सगळे एकत्र, मग तुम्ही आणि आम्ही मध्ये कोण वरचढ, कोण कमी, कोण नामी, कोण जास्त, कोण कमी, चला करूया हिशेब. खरं आहे ना? देवाभाऊंना तोड नाही, पण देवाभाऊंना तोड नसली तरी तडजोड करायची वेळ येणार आहे, हेही मी बोललो होतो. इतकं स्वपक्ष केंद्रित ते स्वकेंद्रित नाही आहेत असं नाही म्हणणार नाही, त्यांना नाही दोष देणार. पण त्यांच्या पक्षाचे लोक आहेत ना, ते पंख फडफडवणारे पक्षी जे होते ना, त्यांचे इतर काय काय बोलत होते ना एकनाथ शिंदेविषयी, हा, बोलत होते ना, पक्षी होते ना त्यांचे असे टाव 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 करून, कावळ्यासारखा काव 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 करत होते.
ते सगळे कावळे जे होते ना त्यांच्या भोवती डोमकावळे होते त्यात काही, हा, सगळ्यांची कावकाव बंद झाली. एकनाथ शिंदेचं अवमूल्यन करण्याचा आणि त्यांचं अधपतन घडवून आणण्याचा डाव फसला. तो देवेंद्रांचा नव्हता, पण होता काही लोकांचा. आणि तो काय आता देवेंद्र असं बघत होते, पण त्याच्यावर काही करत नव्हते. हो, हे खरं आहे. ते एकनाथजींचं त्यांच्यामध्ये ते थोडं ऐक्यामध्येही थोडं विभक्तता होती. म्हणजे जसं हिंदू एक आहेत, हिंदू धर्म एक आहे. पण मी ज्याला आपला इतिहास वाचतो ते शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये युद्धाच्या, हो हो हो, तुम्ही विचार करू, जा जा तुम्ही गुगलला जा आणि त्याला विचारा शैव आणि वैष्णव यांच्यातले लढाया भारतात, दोघेही हिंदू. हे शैव वैष्णवांच्या संघर्षासारखं देवेंद्र आणि एकनाथजींचं युद्ध, दोघंही हिंदू, दोघेही हिंदुत्ववादी, दोघंही महायुती, महाप्रीती, तरी देखील शैव वैष्णवांसारखं आपसात लढत आहे. यांच्याबरोबर इतके आले. अरे तुम्ही एकनाथजींच्या या चमत्काराला दाद द्याल की नाही? देवाभाऊंनी आणि भाजपनी त्यांच्याकडे असलेली पॉवर वापरली, एकनाथजींनी त्यांच्याकडे असलेली पॉवर वापरली. एकनाथजींकडे कसली पॉवर आहे मी सांगतो तुम्हाला. ती पॉवर आहे एकरूपतेची, समरसतेची, जवळ घेण्याची, सलगी देणे कैसे असे. शिवचरित्र वाचल्यावर ना हे शिकायचं असतं. हे देवाभाऊ नाही शिकले, भाजपचे नेते नाही शिकले. सलगी देणे कैसे असे, ते सलगी देणे जाणे एकनाथजी. त्यांनी सलगी दिली. त्या सलगी देण्याचं, ते सख्य जपण्याचं, ती मैत्री जपण्याचं, ते स्नेह जपण्याचं आणि विरोधात असूनही अवरोध करण्याचं षडरूपूंवर कला साध्य झालेल्या एकनाथजींनी जमवले ना. घ्या उल्हासनगर, घ्या कल्याण, डोंबिवली. अरे फिफराईल ऐकणाऱ्याला. आणि हे जे टीव्ही वाले नेहवाले जे होते, जे आम्हाला वेड्यात काढत होते की असं काय शक्य आहे का, मी सांगत होतो की ठाकरे बंधूंची युती निवडणूक निकाल आल्यानंतर हळूहळू पातळ होणार, विरळत जाणार आणि मग एक दिवस ती संपूर्ण नाहीशी होणार. आता अवशेष म्हणा अवशेष दिला ना डोंबिवलीला पाठिंबा आमच्या राजू पाटीलने. आली ना मनसे शिंदे साहेबांबरोबर. अरे अरे उल्हासनगरमध्ये तर कोण यायचं राहिला असाच प्रॉब्लेम आहे. काँग्रेस ते म्हणतात आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, सदस्य वगैरे होणार सगळं, मग बाहेरून पाठिंबा कसला आहे, ठीक आहे. वंचित साई पक्ष काहीतरी ते पण, अरे कोण मनसे कोण राहतच नाही ना बाहेर. एकनाथ नावाचं असं एक गारुड हा झालंय की सगळे त्यांच्याबरोबर यायला तयार आहेत. तो पुंगीवाल्याची गोष्ट आपण लहानपणी ऐकायचो बघा, तो वाजवत वाजवत पायपर म्हणून ते हे होती मुळामध्ये इंग्रजी आम्हाला कविता होती, त्याच्यामध्ये तो त्याचा पुंगीवाला म्हणून की त्याच्यामागे सगळा गावातली मुलं जातात. हा आमचा नवा पुंगीवाला आहे की त्याच्यामध्ये सगळं गाव आहे. पण एकनाथजींनी माणसं जिंकली, मनं जिंकली आणि म्हणून मतं जिंकली आणि म्हणून आज त्यांची पॉवर ही गुडविल पॉवर आहे. ते जिंकले. आणखीन बरंच काही उद्या.